प्रत्येकामधली पेशन्स लेवल थोडीशी कमी झाली आहे सध्या. तर ती एक गोष्ट आहे की ती प्रत्येकाने पाळायला पाहिजे. मनामध्ये किती राग येऊ दे, किती काही येऊ दे, एक 10 काउंट्स तरी म्हणायचे आणि मग रिॲक्ट होत. नमस्कार, मी मधुराश्री आणि कलाकृती मीडियासोबत सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या सिनेमाचा ट्रेलर नुकताच आपल्या भेटीला आलेला आहे आणि त्या निमित्ताने माझ्याबरोबर आहेत या सिनेमामध्ये विठ्ठल रुक्मिणीची भूमिका साकारणारे आपल्या सगळ्यांचे लाडके अभिजित आणि नूर. हाय, कसे आहात? पुन्हा एकदा भेटून मला खूप छान वाटतंय. काहीच दिवसांपूर्वी एवढं भेटलो होतो आणि आता फायनली ट्रेलर आलेला आहे. मला वाटतं की ज्यावेळेस आपण एखादी भूमिका साकारतो, एखादा नवीन सिनेमा करतो, तिथपासून सुरू झालेला त्याचा प्रवास असतो तो ट्रेलर येईपर्यंत. ती जी मधली प्रोसेस असते ना, तो पिरियडसाठी आपल्याला खूप वाट बघावी लागते. कलाकार म्हणून तुमच्यासाठी तो पिरियड कसा असतो? खूप आम्हाला एक्साइटमेंट खूप आधीपासूनच होती, कारण आम्ही सुद्धा आज पहिल्यांदाच बघितलेला आहे आणि मला असं वाटतं पूर्ण सिनेमाचं जिस्ट किंवा एक सारांश म्हणता येईल ना, तो आता ह्या ट्रेलर मध्ये बघायला मिळाला आणि इतका सुंदर इम्पॅक्ट त्याचा. म्हणजे 2 मिनिट काही शब्द नव्हते सुचत, फक्त असं झालं होतं आम्ही. सो नव्याने आम्ही सुद्धा आम्हाला बघतोय, तर खूप भारी वाटतंय. मला असं वाटतं अभ्यास झालेला आहे, पेपर सुद्धा दिलेला आहे आणि आता रिसर्चची वाट बघतो. त्यामुळे कधी एकदाची 18 एप्रिल येते आणि प्रेक्षक धुमाकूळ घालतात थिएटरमध्ये, याची वाट बघतो. पण आम्हाला पण बघताना अंगार काटाला ज्यावेळेस पहिल्यांदा पाहिला इतका कमाल झालाय आणि ते बघून खरंच असं वाटलं ना की त्या काळी किती सोसलं असेल त्यांनी. आत्ताच्या ह्याच्यामध्ये आपल्यामध्ये इतके पेशन्स नसतात, पण त्या काळी इतकं सगळं सोसून आणि ती आता गोष्ट मोठ्या पडद्यावरती बघायला मिळणार आहे. या भूमिकेच्या निमित्ताने एक अशी कोणती गोष्टी होती, एक गोष्ट की जी कटाक्षाने तुम्हाला टाळावी लागली आणि एक गोष्ट जी कटाक्षाने पाळावी लागली? मला वाटतं दोन्ही गोष्टींचं उत्तर एकच आहे, कारण सेटवरती प्रेक्षक म्हणून की बऱ्यापैकी सगळ्याच जणांनी नॉनव्हेज बंद केलं होतं त्या काळामध्ये. म्हणजेच आम्ही शूट करत होतो त्या काळात आणि असं मनावर दडपण ठेवलं नाही की आता फिल्म करायची म्हणून आपण फक्त की पब्लिसिटी किंवा त्या ह्याच्यासाठी, तर मनोभावे केलं होतं. म्हणजे अर्धी टीम तर अजूनही म्हणजे जेव्हा फिल्म शूट सुरू झाली आणि त्याचं पोस्ट चालू आहे अजून रिलीज होईपर्यंत त्यांनी ते हे ठरलेलं आहे की पण धरलेलं आहे की नॉनव्हेज खायचं नाही असं. मला असं वाटतं ही गोष्ट पाळली सुद्धा. पण बाकीच्या गोष्टी, कुठल्या गोष्टींची बंधन तशी नव्हतीच, कारण प्रत्येक जण, मला असं वाटतं ही टीमच जी आहे पूर्ण ती तशीच आहे की निर्व्यसनी, म्हणजे कुठले वाईट चरित्र आणि चारित्र्य दोन्ही गोष्टींवर लक्ष देणं. नॉनव्हेज तर मी खातच नाही त्यामुळे कायमच पाळलेली एक गोष्ट. पण मला असं वाटतं मोबाईल फोन्स आमच्या हातात कोणाचेच नव्हते आणि असं ठरवून नाही केलं गेलं. आम्ही कोणाचाही दुसऱ्याचा सीन असेल ना तरी आम्ही सगळे एकत्र असायचो, एकत्र बसलेलो असायचो. समोर जो कोणी ऍक्ट करतोय त्याला प्रोत्साहन देत असायचो. ते खूप छान सेटवरचं वातावरण होतं. असं नाही की तुमचा सीन झाला की तुम्ही व्हॅनिटीमध्ये जाऊन बसाल, असं मला जाणवलं नाही कधी झालं. आणि पाळली म्हणजे हीच गोष्ट की रामकृष्ण हरीचा गजर आल्या आल्या सुरुवातीला होणार आणि दिवसाची सुरुवात होणार. कुठेच कोणी कधी कटकट केली नाही, ह्याचा सीन कधी लागणार त्याचा नाही. पूर्ण एक ते टीम वर्क होतं आणि ते एकत्र येऊन आम्ही केलं. मऊन पाऊस वारा काहीही असू दे, ते छान मला सांगा, इतकं सगळं बिझी स्केड्यूल असतं, इतके सगळे सीन्स असतात, आपलं खूप टाईट स्केड्यूल असतं. ह्यामध्ये कलाकार म्हणून एक अशी कोणती गोष्ट आहे की जी धरून ठेवते तुम्हाला, की ती गोष्ट तुम्हाला कधीच न थकता ते काम करण्यासाठी खूप जास्त एनर्जी देते? मला असं वाटतं हे जे विषय आहेत, म्हणजे शिवराज अष्टकाची असेल तिथे शक्ती होती, तसं इथे भक्ती आहे आणि त्याच 2 गोष्टी आहेत की त्या आम्हाला धरून ठेवतात आणि पूर्ण टीमला धरून ठेवतात. त्यामुळे ती जी डिसिप्लिन आहे सेटवरची जी असते ती कुठेही अशी बिघडत नाही, ती स्ट्रॉंग आहे असं मला वाटतं. बरोबर आहे. श्रद्धा, जर श्रद्धा एखाद्या गोष्टीवर असेल, तुम्ही पूर्ण मनोभावे एखाद्या गोष्टीला सरेंडर झालात, तर मला असं वाटतंय ती गोष्ट व्यवस्थित होते. त्यामुळे कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा आणि आपलं काम मनापासून करण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे मला असं वाटतं या भूमिकेच्या मी माझ्या वाचनात भगवद्गीता असेल, ज्ञानेश्वरी आली, म्हणजे आपल्याला सार माहिती होतं. आपण सोशल मीडियावर पाहिलं होतं, युट्यूबवर वगैरे खूप सार, म्हणजे ज्ञानेश्वरीचं सार, भगवद्गीतेचं सार माहिती असतं. पण भगवद्गीता वाचल्यानंतर मला असं फील झालं सातत्याने की कर्मावर आपण महत्व देऊया, की माझं कर्म काय आहे ते मी माझं चांगल्या पद्धतीने काय, कोणाचाही दुविचार नाही, वाईट नाही, काय नाही. मी माझं कर्म चांगलं केलं तर मी ते आपल्याबद्दल चांगलंच करणार.
भूमिकेमुळे तुमच्यामध्ये काय एक तुम्हाला एक बदल जाणवला. मग कोणती भूमिका असते ना ती आपल्याला कोणत्या ना कोणत्या खास गोष्टींमुळे लक्षात राहते. रुक्मिणीबाईंची भूमिका ज्यावेळेस ती साकारलीस मग त्यातले दागिने असतील, त्या साड्या असतील, अशी काही गोष्ट आहे का की जी तू आठवण म्हणून तुझ्या जवळ ठेवलीस किंवा ठेवायचा विचार केलायस? मला असं वाटतं त्यांनी जो संयम बाळगलाय ना तो मला असं वाटतं तो मी अंगीकारला पाहिजे. किंवा प्रत्येकानेच असं वाटतं प्रत्येकामधली पेशन्स लेवल थोडीशी कमी झाली आहे सध्या. तर ती एक गोष्ट आहे की ती प्रत्येकाने पाळायला पाहिजे. मनामध्ये किती राग येऊ दे, किती काही येऊ दे, एक 10 काउंट्स तरी म्हणायचे आणि मग रिॲक्ट होत. सो लगेच रिॲक्शन आपण जी देतो ना ती थोडी कुठेतरी मला असं वाटतं की ह्या गोष्टीने मला शिकवली, या भूमिकेने शिकवली. मला असं वाटतं की खरंच मी सिरियल करत असेल किंवा फिल्म्स करत असेल ना तर त्या भूमिकेची एक गोष्ट मी ठेवून देतो. म्हणजे ती रॅपअप झाल्यानंतर सिरियल असेल फिल्म असेल मग मी चापेकर बद्दल केलं तर पगडी ठेवली होती, कुस्तीची फिल्म केली होती तर कडे ठेवलं होतं. म्हणजे एक गोष्ट ठेवते. पण खरंच सांगतो आता तू प्रश्न विचारल्यानंतर मला आठवण आली की ही भूमिका करताना मी त्या विठ्ठल किंवा पांडुरंगाची जी भूमिका करतो कुठली गोष्ट स्वरूपात घेतली नाही. पण हेच घेतलं की त्या भगवद्गीतेमध्ये जो कर्मावर विश्वास ठेवायचा ती गोष्ट सातत्याने माझ्या लक्षात असते की सातत्याने आपण आपल्या कर्मावर फोकस ठेवूया कर्म आपलं जे आहे ते चांगलं करण्याचा प्रयत्न करतो. कारण बाकीच्या सिरियल तुम्ही ऍथिक्स सुद्धा सिरियल केला तर दृष्ट्या प्रगल्भ झालंच पण त्याची सुद्धा एक एक कळलं किंवा एखादी गोष्ट मी आठवण म्हणून ठेवली की ह्या कॅरेक्टरचे हे आठवण म्हणून. पण ह्या भूमिकेचे फक्त मी ते विचार क्या बात आहे. फार छान वाटलं मला गप्पा मारून आणि केल्याबद्दल मी फार काही मुद्दा विचारला नाही कारण तो भेटीला आला नाही तर मला वाटतं ते आता सिनेमा बघण्यात आता जास्त मजा आहे. सो खूप खूप शुभेच्छा आणि लवकरात लवकर अजून वेगवेगळ्या भूमिकांमधून आमच्या समोर येत राहा आणि आपण असे इंटरव्ह्यूज करत राहू. थँक्यू सो मच. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.